बाहेर येत नाही. पुढारी आले की बाहेर येते. मग सर्वसामान्य लोकांना बाहेर यायला मिळत नाही. राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. खेडेगाव तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आम्हाला उत्तर काय करू तुम्ही विषय समजतो आम्हाला उत्तरच पाहिजे. कारवाई तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतावर बोजा चढवणारे प्रांत तहसीलदार हे धनदागड्या पुढाऱ्यांच्या ताकदच्या लोकांवर आजपर्यंत त्यांनी बोजा चढवला नाही. 200 ब्रांच मुरमाचा पंचनामा करून सुद्धा ह्या तहसीलदार कार्यालयाकडे त्याला एक सुद्धा कागद उपलब्ध नाही. सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इथं उभा आहे. अन्यथा आम्ही जेवढ्या शेतकऱ्यांच्या नाव बोजा चढवलाय तो बोजा आणून सर्वसामान्य लोकांना इथं न्याय मिळत नाही. आणि जी पुढ्यांच्या ताकदीची ठराविक एका पक्षाचीच लोक येते त्यांनी अख्खा खेडेगाव तालुका पोकारलाय. मुरमाचा सगळे मुरम गोरगणी जसं वाळलं असतं ही सगळं तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली खेडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याला आळा कुणी जर घातला पाहिजे. त्याला जर आळा घालला नसला तर आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला आता तहसीलदारांकडे ही पाहिजे की 200 ब्रांच जो मुरुम घोटाळा झालाय त्याचा लवकरात लवकर कागदच नाही. ती इथं तहसीलदार कार्यालयात मी कागद मागितली तर त्यांच्याकडची कागद उपलब्ध नाहीत. तहसीलदार कार्यालयाची कागद नाही ती कागद माझ्याकडे येते. पंचनामा केलेली ओरिजिनल प्रत तहसीलदार कार्यालयात चोरीला गेल्या ही दडपण्याचा प्रयत्न करतायत. या तहसीलदार कार्यालयात रात्रीचं ट्रॅक्टर चोरीला जाते ती म्हणजे इथे एवढा मोठा भ्रष्ट कारभार चालू आहे. त्यांना कोण आळा घालणार आहे का नाही. आता आज आम्ही तो उभा आहे. आम्ही कलेक्टर पाशी जाऊन ह्या तहसीलदारांच्या प्रांतांची जी इथं काही तालुक्यात चाललंय त्यांचं भांडं पडणार आहे. आज बोंबाबोंब आंदोलन आहे. उद्या यांच्या वयाला जोडो मारा आंदोलन असणार आहे. कारण की फक्त सरकार गोरगरिबांना त्रास देण्याचं काम करत आलंय. दंडाकऱ्यांना त्रास होत नाही. पुढाऱ्यांच्या काकाची लोक येते त्यांना मोकळी दिली जात्या. कागद चोरीला जाते त्यांची. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी या मागणीसाठी आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तहसीलदार खेडेगाव इथे बोंबाबोंब आंदोलन केलंय. त्यांचं आम्हाला पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही एवढंच सांगतो. थांबतो. जय भीम. तहसीलदारांच्या नावाने तहसीलदार साहेब बाहेर या. बाहेर या, बाहेर या, तहसीलदार साहेब बाहेर या. बाहेर या.